हुई चाचा? कैसे क्या हुई? क्या होगा पता नहीं, जल्दी जल्दी होगा। सह्याद्री मराठी न्यूज आज या ठिकाणी तेच कळंब डेपोची गाडी या ठिकाणी अचानक गाडीला पेट घेतलेला आहे. तर कुठली जीवितहानी झालेली नाही, अचानक पेट घेण्याचं कारण आपण जाणून घेणार आहोत. तरी आपल्याला जवळपास मला वाटतं 4च्या सुमारास गाडी गेजून कळंबला जात असताना श्री संतसेना महाराज मंदिराच्या समोर अगदी बाजूला कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही काही जीवितहानी वगैरे झालेली नाही. आपण पाहणार आहोत गाडीची अवस्था कशी आहे काय. पाहत आहोत समोरून पूर्णपणे इंजिन पेट घेतलेला आहे. तरी पेट घेण्याचं कारण अद्याप समजलेलं नाही. माझ्या पुढे गाडी मध्ये वेळेवर येऊन या ठिकाणी विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे खूप मोठी आणि होता राहिली. ड्रायव्हर आहे आपल्या याला गाडीवर मागत होतो पाहिजे तेवढं घेऊन पण बातचीत करणार आहोत, त्यांची बाईट घेणार आहोत. तो अचानक कसं झालं आणि कोणाला काही जीवितहानी झाली का हे देखील विचारणार आहोत. कसं झालं काय? कळंब चौकातून गाडी आमच्या पुढे आली. मी काय गाडीच्या मागं आणि आलो वायरिंग फॉल्ट काहीतरी झाला, काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर मला काही कळंबी पूजा गाड्याला हाय अशा गाड्याची कशा गाड्या ड्रायव्हर लोक ते सगळं डिपो मॅनेजमेंटचं सगळं प्रॉब्लेम आहे. कुठे बी गाड्या पण पडलेल्या असतात आणि कुठे बी काही ही म्हणजे ही कळंबी पूजा गाड्या ऐका ना, म्हणजे या गाड्याचा म्हणजे ही सगळ्या भंगारातल्या गाड्या तरी रोडवर चालू असताना देखील रोडवर चालवतात. असं म्हणजे फक्त खाजगी गाड्याला बंधन आहे. ह्यांना कुठल्या महामंडळाच्या गाड्याला काही नाही. तर मग आणखी तुमचं काय मत आहे की ऐका ना, वायरिंग फॉल्ट आला की तुमची पेट धरली, सगळी गाडीच पेट धरली. मी मागच्या करील होतो त्याला दरवाजा एका लातात उघडला खाली उतरलो. कोणाला काही काय नाही, हानिकारक काय नाही. महामंडळाला दुसरी गाडी पाठवून लगेच मी त्याला काय अग्निशामकची गाडी आली. मी चिंचोली फाट्याच्या तिथंच होतो पोतदार शाळेपासून. अग्निशामकची गाडी लगेच आली. लगेच 10 मिनिटांनी लगेच आली. अगदी थोड्यात मोठी हानी होता टळलेली. तरी प्रशासनाने आणि केज नगर परिषदच्या वतीनं लागलीच अग्निशामक दलाची गाडी पाठवून आगीला आटोक्यात आणलेलं आहे. माझ्यासोबत शुभम राऊत कॅमेरामॅन, त्यासोबत अनिल ठोंबरे,